पिंपळनेरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई। लाखो रुपयांचा गुटखा व वाहनासह 2 संशयित ताब्यात। महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधी पान मसाल्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने पिंपळनेर येथे मोठी धडक कारवाई केली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील एका खासगी दुकानात बंदी असलेल्या गुटख्याचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी ए.बी. पवार, शशिकांत राणे आणि मंगेश भावसार यांच्या पथकाने पिंपळनेरमध्ये तातडीने संयुक्त छापा टाकला। या कारवाई दरम्यान पथकाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित पान मसाल्याचा मोठा साठा जप्त केलाय। या बेकायदेशीर मालासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले टाटा यस क्रमांक MH 18 AA 4835 हे वाहनही जप्त करण्यात आले असून या संपूर्ण मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। या अवैध गुटखा साखळीतील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कार्यरत झाली असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल